कर्जत तालुक्यातील गारपोली येथील पोद्दार गृहनिर्माण सोसायटी येथे राहणारे तक्रारदार आदिती गायकवाड, सागर गायकवाड यांच्या शेजारील सोसायटीमध्ये राहत असलेल्या अपर्णा मोरे, वरद मोरे यांच्यामध्ये काही वैयक्तिक कारणावरून वाद झाल्याने कर्जत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आले असता तक्रारदार आदिती गायकवाड, सागर गायकवाड यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून दिनांक 4 मार्च 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कर्जत यांना याबाबत माहिती देऊन तक्रारी अर्ज देण्यात आला होता। त्यानंतर गायकवाड कुटुंब घरी गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच दिनांक 5 मार्च रोजी नेहमीप्रमाणे कचरा टाकण्याकरिता आदिती गायकवाड गेले असता त्यांना अपर्णा मोरे, वरद मोरे यांनी प्रथम शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आदिती गायकवाड व सागर गायकवाड यांनी दिली। या हाणामारीत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले। या झालेल्या मारहाणीत कर्जत पोलीस ठाण्यात एकमेकांवर तक्रार झाल्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यामधून अपर्णा मोरे, वरद मोरे यांना देखील कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले। यावेळी दवाखान्यात रुग्णांना सेवा देत असतानाच अपर्णा मोरे व वरद मोरे यांची आई संगीता मोरे यांनी सहाय्यक अधिसेविका सविता पाटील यांच्याशी हुज्जत घालीत त्यांच्या उजव्या डोळ्याच्या जवळ जोरात मारहाण केली। तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याजवळ दुखापत झाल्याने तब्येत खालावल्याने त्यांना तात्काळ सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती उपस्थित स्टाफने दिली। रुग्णाला सेवा देणाऱ्या सहाय्यक अधिसेविकेलाच मारहाण करणे कितपत योग्य आहे? जर काही असेच चालू राहिले तर अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे। तसेच महिला अधिसेविका व स्टाफ यांसह डॉक्टर मालसेजकर, डॉक्टर चंद्रमणी मोरे, डॉक्टर म्हात्रे, अधिपरिचारिका शिवानी साळुंके, अश्विनी बाबर या सर्वांना आरोपींनी शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे। महिला कर्मचारी यांना झालेल्या मारहाणीमुळे रुग्णालयीन कामकाज काही काळ बंद ठेवण्यात आले असून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। या घडलेल्या प्रकाराबाबत कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस ठाणे गाठत पत्र देऊन गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच 24 तास पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात यावा अशा मागणीचे पत्र कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्याकडे देण्यात आले। त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यातून रुग्णालयातील अधिसेविका व तक्रारदार आदिती गायकवाड, सागर गायकवाड यांच्या रुग्णालयात जाऊन कर्जत पोलिसांनी जबाब पंचनामा घेण्यात आला। सदर घटनेबाबत एकूण 3 गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गरड यांनी दिली। एकंदरीत घडलेल्या घटनेचा कर्जत पोलीस दोषींवर योग्य ती चौकशी करून कारवाई करणार का की त्यांना पाठीशी घालणार? आरोपी यांना पोलीस खाक्या दाखवीत योग्य तो तपास करून सरकारी अधिसेविका यांना झालेली मारहाण व शिवीगाळ यावर छडा कसा लावणार याकडे आता संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत शहर महिला अध्यक्ष भारती कांबळे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन सावंत यांसह कर्जत उपशहर प्रमुख विनोद पांडे, एकनाथ कोळंबे, बीड जिल्हा परिषद संघटक यांसह ॲडव्होकेट तृषांत आरडे यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका सविता पाटील यांना झालेल्या मारहाणीबाबत विचारपूस केली। तसेच झालेल्या मारहाणीत जखमींची रुग्णालयात उपचार घेत असलेले आदिती गायकवाड, सागर गायकवाड यांची देखील भेट घेऊन विचारपूस करून माहिती घेत सदर प्रकरणाबाबत योग्य ती चौकशी करून त्याचा पाठपुरावा केला जाईल। रायगड जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास देवमाने यांनी देखील पोलीस अधीक्षक यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका सविता पाटील यांना झालेल्या मारहाणीबाबत आरोपींवर तसेच आरोपींच्या आईंवर दमदाटी करणे, मारहाण करणे तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याकरिता कलम 353, कलम 186 व कलम 112 या कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 6 मार्च 2024 रोजी लेखी पत्र दिले असून सदर पत्राची प्रत जिल्हाधिकारी रायगड तसेच उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ यांनाही पाठवण्यात आली आहे। उपजिल्हा रुग्णालयातील अधिसेविका मारहाण प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नसून आरोपी फरार असल्याची माहिती समोर येत आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील अधिसेविका यांना झालेल्या मारहाणीचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप तर पोद्दार गृहनिर्माण सोसायटीमध्ये झालेल्या मारहाणीचा तपास पोलीस हवालदार काटे हे करीत आहेत। मी हॉस्पिटलची मेटर मॅडम आहे। मी सर्व हॉस्पिटलचं राऊंड घेऊन कॅज्युलिटीमध्ये आले। डॉक्टर मोरे सरांना सांगण्यासाठी की आज किती आपल्याकडे ऑपरेशन वगैरे त्यांच्याशी बोलत असताना एक गरोदर माता आली। त्या गरोदर मातेला जेवायला नव्हतं, तिला मी विचारत होते बाई तू जेवण करून आली का? नसेल जेवण करून आली तर मी मावशीने कॉल करण्यासाठी खाली मोबाईल बघत असताना एक बाहेरची बाई आली आणि तिने माझ्या डोळ्यावर इतक्या जोरात मारले की मी तिच्या एका फटक्याने मी खाली कोसळले।
मागणी आहे सगळ्यांच्या वतीने की असे हे प्रकार हॉस्पिटलमध्ये वारंवार घडत आहेत. त्याबद्दल एकतर इथे आळा घालण्यासाठी पोलीस पाहिजे आमच्या प्रोटेक्शनसाठी, आणि दुसरं तरी ह्या बाईला कारवाई झाली पाहिजे. कारण ती एवढ्या लांबून आली, तिला दिसायला पाहिजे होते. मी ऑन ड्युटी बसलेली होती. ती बोलते माझ्या मुलीला मारण्यासाठी मी गेले, पण मी मेट्रन मॅडम हे तिने एवढ्या लांबून चालत तिला दिसायला पाहिजे होतं की हे हॉस्पिटल मेंबर आहे. आज दिनांक 5 मार्च 2024 रोजी आमच्या उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे 2 अनोळखी आहेत ते आमच्यासाठी, पण त्यांचं नाव मी तुम्हाला सांगू शकते. एकीचं नाव आहे अपर्णा रवींद्र मोरे आणि दुसऱ्याचं नाव आहे वरद रवींद्र मोरे. असे 2 जण आमच्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी आले होते. त्यांचं पोलीस गुन्हा दाखल केला होता, त्याच्यानंतर त्यांची तपासणीसाठी आमच्याकडे आले होते. त्या दरम्यान ते बसले होते, पण आणि आम्ही वैद्यकीय तपासणीसाठी जे पेपर वर्क चालू होतं ते आम्ही करत होतो. तेव्हा ह्या दोघांची जी आई आहे तिचं नाव आम्हाला खरं तर माहीत नव्हतं, पण नंतर त्या मागून आल्या आणि आमच्या ज्या सहाय्यक अधिसेविका आहेत त्या राऊंड घेऊन त्वरित म्हणजे आल्या होत्या राऊंड घेऊन आणि बसल्या होत्या चेअरमध्ये. आणि आमच्याकडे जी ANC आली होती गरोदर माता, तिला आम्हाला ऍडमिट करायचं होतं. तर ऍडमिट करण्याच्या वेळेस त्याला त्या सल्ला देत होत्या की तुला 3 दिवस ऍडमिट राहावं लागेल, तुला इथं उपचार घ्यावा लागेल. आणि हे काउन्सिलिंग करत असताना तिला जेवण मिळावं यासाठी त्या मेशच्या मावशी आमच्या ज्या आहेत त्यांना कॉल करत होत्या. आणि कॉल करताना त्यांनी फक्त जस्ट मोबाईल घेतला होता आणि त्या कॉल करत असताना ह्या दोघांची आई, ज्यांचं नाव आहे संगीता रवींद्र मोरे, ह्या आल्या आणि त्यांनी इतक्या बेकार पद्धतीने आमच्या मॅडमना मारलं की मॅडमना मारल्यानंतर त्या खाली पडल्या, कोसळून पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. त्यांचं BP वाढलं, शुगर वाढलं. आम्ही औषधोपचार करण्यासाठी त्वरित त्यांना आमच्याच रुग्णालयामध्ये घेतलं. पण ही खूप विचित्र बाब होती आणि ह्याचं आम्हाला खूप वाईट वाटतंय की आम्ही ऑन ड्युटी असताना जर आम्हाला असं मारहाण होत असेल तर आम्ही हॉस्पिटलमध्ये कसं काम करायचं बरं. त्यासाठी आम्ही एवढीच मागणी करतो की आम्हाला दिवसभर म्हणजे पूर्ण 24 आवर्ससाठी 24 तासासाठी तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल एक द्यावं. आम्ही वारंवार मागणी करतो की आम्हाला एक पोलीस कॉन्स्टेबल द्या. तर आमची ती मागणी आता पूर्ण व्हायला पाहिजे. आम्ही सगळ्या महिला वर्ग तसेच इतर कर्मचारी पण तिथे काम करत असतात, तर त्यावेळेस आम्हाला आमची सेफ्टी खूप महत्वाची आहे. ह्या गोष्टी अशा वारंवार होत असतात. कोणी अरेरावी करतं, कोणी आमच्यावर बोलत असतं, खूप वाईट शब्द आम्हाला वापरत असतात, तरी सुद्धा आम्ही रुग्णसेवा देतो. पण ह्या तुम्ही आमच्या सगळ्या सेवा लक्षात घेता तुम्ही योग्य ती कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे आणि त्यांना तुम्ही अटक केलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. मी डॉक्टर मोरे, वैद्यकीय अधिकारी कर्जत. हे जेव्हा प्रकरण झालं त्यावेळेस मी तिथे कॅज्युअलिटीमध्येच होतो. बाजूच्या खुर्चीमध्ये सिस्टर होत्या आणि सिस्टर ॲप्रॉन होता सिस्टरला, ते युनिफॉर्मवर होत्या, गळ्यामध्ये आय कार्ड होतं. हे सर्व असताना कसं काय मारलं कारण नसताना, आणि नंतर ते वरून सांगतात की चुकून मारलेलं आहे. त्यांना ओळखू आलेलं नाही का हे स्टाफ आहेत, हे सिस्टर आहेत, हे इंचार्ज आहेत. त्यांनी एवढं मारलं जोरामध्ये की सिस्टर माझ्या अंगावर कोसळून पडल्या. मला मध्येच येऊन त्यांना आडवं पकडावं लागलं त्यांना. नंतर 3-4 सिस्टर येऊन त्यांना नेऊन वॉर्डमध्ये झोपावं लागलं. त्यांना IV लावावं लागली, सलाईन लावावं लागली. त्यांचं BP वाढलेलं आहे. अगोदर ते डायबिटीज, हायपरटेन्शनचा BPचा पेशंट आहे आणि ते एकदम सिरियस झालेले आहेत. आता हे तर फिजिकल ट्रॉमा झालेला आहे, त्यासोबत मानसिक अवस्था त्यांची एकदम बिघडलेली आहे. ते बोलण्याच्या सुद्धा तयार नाहीत, सारखे अजून सुद्धा रडत आहेत. घटना घडून 2 तास झालेले, अजूनही त्यांच्या डोळ्यातून पाणी चालू आहे. तर हे ही होणं तर फार दुर्दैवी घटना आहे, अशा घटना होऊच नाही. पण यापुढे सुद्धा अशा घटना होऊ नये याचं मी पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती करतो, आवाहन करतो की त्याने आम्हाला एक कॉन्स्टेबल देण्यात यावा. आणि दुसरं की या झालेल्या प्रकारामध्ये त्यांना ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, ही आमच्या सर्व स्टाफ मार्फत मी एक आपणास विनंती करतो. जाहीर शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश जाधव, कर्जत. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.